नमस्कार फॅमिली, गुड मॉर्निंग. तर बघा मी आली आहे कामावर. सकाळचे वाजलेत 6:15 आणि मी कामावर पोचलेली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्याच स्टॉवरमध्ये येते मी कामाला. मी सकाळी कामावर येते तेव्हा अंधार असतो. सध्या कालपासून थंडी कमी झालेली आहे त्यामुळे जरा बरं वाटतं आहे, पण तरीही मी रिस्क घेत नाही, स्वेटर घालून येते. पण जर असं वाटलं की थंडी कमी आहे तर आल्यावर कामावर पोचल्यावर काढून डिक्कीमध्ये ठेवून देते. तर अशा प्रकारे स्वेटर काढून ठेवलेलं आहे आणि मी पोचली आहे पहिल्या घरी. तर पहिल्या घरी तुम्हाला दाखवते मी काय बनवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिल्या घरी मी एंट्री केली आणि इकडे बनवलेले आहेत नाश्त्यासाठी पुलाव. तर हा शेवयांचा पुलाव आहे, शेवयांचा उपमा पण म्हणतात. ह्याच्यामध्ये गाजर, कॉर्न, वटाणा, बीन्स, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो सगळं टाकलेलं आहे. आधी थोडंसं मी तेलामध्ये परतून घेऊन ही शेवया ते थोडंसं पाण्यात शिजवून घेतल्यात. त्यानंतर त्याचं पाणी काढून टाकले. त्यानंतर व्हेजिटेबल सगळ्या फ्राय करून घेतल्यात आणि त्यानंतर शिजलेल्या शेवया ह्याच्यात टाकलेल्या आहेत. असे केल्यामुळे काय होतं की ते लिमिटेड पाणी होतं आणि असं गोळा गोळा किंवा असं चिकट होत नाही, मोकळी मोकळी अशी शेवयांचा उपमा बनतो. त्यानंतर ही भेंडीची भाजी बनवलेली आहे. कांदा, मिरची, तिखट, हळद घालून आपली नेहमीप्रमाणे परतून अशी भाजी बनवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही अशी खूप मस्त क्रिस्पी आणि मोकळी मोकळी अशी भेंडी झालेली आहे. ह्या घरामध्ये अशीच भेंडी आवडते. पण मी जे दुसऱ्या कामावर तिथे भेंडीची भाजी एकतर त्यांना भरलेली भेंडी आवडते किंवा शेंगदाण्याचा कूट आणि नारळ घातलेली आवडते. तर इकडे हे कलकत्त्याचे आहेत त्यामुळे त्यांना अशीच भेंडी आवडते. ही चपाती आहे आज ना बीटरूटची चपाती आहे ना स्वीट पोटॅटोची चपाती आहे, म्हणजे ना रताळू ना बीटरूट. आज केलेली आहे दुधी भोपळा म्हणजे लौकीचा किस टाकून ही चपाती, त्यामुळे अशी काळपट दिसते. तर दुधी भोपळ्याचं साल काढलं आहे आणि कवळा कवळा असा दुधी मस्त किसून घेतला आणि त्यामध्येच हे पीठ मळलेलं आहे. ते मल्टीग्रेन आट्याचं पीठ आहे, ते त्याच्यामध्ये मळलं आहे आणि त्याच्याच ह्या चपात्या केल्यात. कारण आज रताळूसुद्धा नव्हतं आणि बीटरूटसुद्धा नव्हतं. फ्रीजमध्ये होता तो दुधी भोपळा जो कोणीच खात नाही. म्हटलं चला आज दुधी भोपळ्याची चपाती बनवते. मग तीच किसली, टाकली थोडंसं ब्लॅक पेपर पावडर, धणा जिरा पावडर टाकली आणि त्याच्यामध्येच पीठ मळून घेतलं. पाणी अजिबात टाकलं नाही. त्या दुधीच्या रश्श्यामध्ये म्हणजे लौकीच्या रश्श्यामध्येच जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच पीठ मळून घेतलं आणि त्याच्याच ह्या चपात्या केल्या. ते फॉईल पेपरमध्ये भरून डब्यामध्ये पॅक केल्या. त्यानंतर ही भेंडीची भाजी बनवलेली ती पण मी डब्यामध्ये पॅक केली. आता वेळ येते नाश्ता भरण्याची. तर नाश्त्यामध्ये हा शेवयांचा पुलाव जो बनवलेला तो देखील एका डब्यामध्ये भरला. तर अशा प्रकारे आपले सगळे टिफिन पॅक झालेले आहेत. आता हे टिफिन आपण बॅगमध्ये भरायचे आहेत. पण फ्रूटमध्ये द्यायला केळं होतं, त्याचंच साल काढलं आणि मस्त पीसेसमध्ये कट केलं आणि आता हे केळं देणार आहे मी फ्रूटमध्ये सरांना. तर हे देखील मी एका टिफिनमध्ये पॅक केलं. असं फ्रूट द्यावं लागतं कट करून, साल काढून कट करून व्यवस्थित द्यायला लागतं. तर असे एक एक करून टिफिन मी बॅगमध्ये भरले आणि सरांची टिफिन बॅग रेडी होती. मात्र मी विसरून गेलेली की सरांना दहीसुद्धा द्यायचं आहे. मुकेश भैया आलेत ना, त्यांनी आठवण करून दिली की अरे दही बी देना आहे टिफिन में. मग जे मी ओव्हनमध्ये मागे दही ठेवलं होतं, म्हणजे रात्री दही घरामध्ये लावलं आहे. सध्या वातावरण थंड असल्यामुळे दही जमत नाही आहे, म्हणजे गोळा होत नाही आहे. त्यामुळे काय करायचं, रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण दही दुधात लावतो तेव्हा ते असं ओव्हनमध्ये ठेवायचं. ओव्हन चालू वगैरे करायची गरज नाही. ओव्हन ऑलरेडी थोडंसं गरम असतं त्यामुळे त्या गरम वातावरणात दही छानपैकी जमतं. तर दही एका डब्यात काढल्यावर थोडंसं तिखट टाकलं, मीठ टाकलं, जिरा पावडर टाकली आणि व्यवस्थित मिक्स केलं. वातावरण थंड असल्यामुळे दही घट्ट असं जमलेलं नाही आहे, म्हणून परत थोडा वेळ बोलली की ओव्हनमध्येच ठेव. मुकेश भैयाने दही ओव्हनमध्येच ठेवला आणि हा डब्बा मी ठेवून आली सरांच्या टिफिनच्या बॅगमध्ये. सरांच्या टिफिनच्या बॅगमध्ये दह्याचा डब्बा ठेवल्यानंतर किचन गॅस क्लीन केला, टोडूला अंडं दिलं, हात स्वच्छ धुतला आणि आता मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. चला माझ्याबरोबर दुसऱ्या कामावर. मी दाखवते मी तिकडे काय रेसिपी बनवते. तर इकडचं सगळं आवरून झालं आहे. बघू शकता किचन गॅस वगैरे सगळं क्लीन केलं आहे. उरलेलं सगळं जेवण झाकून ठेवलं आहे आणि गॅस वगैरे बंद करून, खिडकी बंद करून, सगळी बटणं बंद करून मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. दुसऱ्या कामावर जाण्यासाठी लिफ्टचं बटन दाबलं आहे, पण त्याआधी दरवाजापर्यंत टोडू आला. कसा बसा टोडूला बाहेर काढला आणि पेपर आलेला दरवाजात तो आतमध्ये ठेवला. दरवाजा खेचून बाहेर आली, लिफ्टचं बटन दाबलं
आणि मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर तुम्हाला दाखवते की मी काय बनवते. पण इकडची लिफ्ट चाललेली वर, मग धावत पळत गेली दुसऱ्या लिफ्टमध्ये. हीच ती रेसिडेन्शियल लिफ्ट. पण आता काय करू, गरजेला जेव्हा लेट होतं तेव्हा असंच काहीतरी करावं लागतं. कारण ही लिफ्ट चाललेली वर आणि मला पोचायचं होतं लवकर, कारण सकाळी सगळ्यांचे टिफिन असतात आणि सगळीच गडबड असते आणि मला वेळेवर असे टिफिन द्यायला लागतात. त्यामुळे ह्या रेसिडेन्शियल लिफ्टमध्ये घुसली आणि निघाली दुसऱ्या कामावर. आता तुम्हाला दाखवते ह्याच दुसऱ्या कामावर मी काय बनवते. इकडे आला होता पेपर आणि दूध, ते उचललं, दरवाजाची बेल वाजवली आणि घरामध्ये एंट्री केली. आता तुम्हाला दाखवते इकडे मी काय बनवते ते. तर इकडे आज पालक होत्या, त्या पण 2 ते 3 गड्ड्या. तर ह्या सगळ्या पालक साफ केल्या. एक पालकच्या गड्डीची म्हणजे एक पालकची जी पेंडी होती, जुडी होती, त्याचा हा पालक पनीर बनवला. पालक पनीर त्यांच्या मुलाला आवडतो, त्यामुळे पालक पनीर त्यांच्या मुलासाठी बनवला. त्यानंतर बनवली पालकची भाजी. ही ताकातला पालक आहे, चणा डाळ शेंगदाणा घालून मस्तपैकी हा ताकातला पालक बनवलेला आहे. कारण मुलाला पालक पनीर आवडतं, पण मम्मी पप्पांना पाहिजे होता ताकातला पालक. मग हा ताकातला पालक मॅडमसाठी आणि सरांसाठी बनवला आणि भात बनवला. मग आता ताकातला पालक त्याच्याबरोबर भाताबरोबरच भाकरी तर पाहिजेच ना, तर मग बनवल्या ज्वारीच्या भाकरी. मस्तपैकी 4-5 भाकरी बनवल्या, भात बनवला आणि ताकातला पालक बनवला, पालक पनीर बनवला. सगळं जेवण मी भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं. किचन गॅस क्लीन केला, कढया वगैरे सगळ्या रिकामी केल्या, घासून पुसून जागेवर ठेवल्या. माझं इकडचं सगळं काम झालं आहे, तुम्ही बघू शकता. सगळं चकाचक झालं आहे. किचन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. गॅसचं मेन नॉब बंद करून आता खिडकी बंद करणार आणि मग जाणार मी घरी. तर बघू शकता खिडकीचा पडदा खाली केला आणि मी आता निघालेली आहे घरी. तर माझं इकडचं काम संपलेलं आहे. तर चला मग घरी गेल्यावर आज जायचं आहे बाहेर, कारण आमचे एक जवळचे नातेवाईक एक्सपायर झाले. त्यांचं 13वा आहे आज, तर मला तिकडे जायचं आहे. आता तिकडचा व्हिडिओ तर मी तुम्हाला शूट करून नाही दाखवू शकत, पण तिकडे आज जायचं आहे. त्यामुळे लवकर घरी चालली आहे. घरी गेल्यावर लगेचच निघायचं आहे, कारण मला जायचं आहे लांब. तर अशा प्रकारे धावत पळतच खाली उतरली आणि मग ID कार्ड घेतलं, धन्नोला स्टार्ट केलं, लगेचच घरी पोचली, फ्रेश झाली, चेंज केलं आणि मी निघाली 13व्याच्या कार्याला. तर अशा प्रकारे तिकडचं सगळं कार्य झाल्यानंतर दुपारपर्यंत ते सगळं आवरल्यानंतर आम्ही आलो कोर्टामध्ये. आता कोर्टामध्ये कशाला, तर माझ्या मुलाचं कास्ट व्हॅलिडिटी बनवायची आहे. तर त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी बनवण्यासाठी ॲफिडेविट नोटरी काय ते करावं लागतं ना, त्यासाठीच इथे आलेलो आहोत कोर्टात. तर कोर्टात बघा कशा मस्तपैकी अशा छत्र्या लावलेल्या आहेत रंगीबेरंगी कोर्टाच्या बाहेर म्हणजे. आणि असं सगळे टाईपरायटर किंवा असे जुन्या काळाचे टाईपरायटर इथे बघायला मिळतात. ते टाईपरायटर इथे ठेवलेले आहेत आणि ॲफिडेविट नोटरी असे इथे करून दिले जातात. तर कोर्टाच्या बाहेरच ही सगळी सोय होती आणि आमचं काम पण इकडेच होतं, म्हणजे आम्ही 13व्याला पण इथेच आलो होतो. तर इकडेच जवळ हे कोर्ट दिसलं, तर म्हटलं चला इथे आल्यासारखं हे पण काम करून घेऊ. मुलाचं कास्ट व्हॅलिडिटी बनवण्यासाठी हे ॲफिडेविट नोटरी करावी लागते. मुलीचं ऑलरेडी झालेलं आहे, पण मुलगा आता 11वीला आहे. त्याची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर पुढे त्याच्या जॉबसाठी शिक्षणासाठी जरा बरं पडेल. तर इथे एक काका टाईपरायटर रिपेरिंग करत होते. त्यानंतरनं मी अशी सहज एक फेरी मारली. ॲफिडेविट ॲग्रीमेंट सगळं इथं बोर्ड लिहिलेले होते, हे सगळं इकडे करून देतात. ते सगळं आमचं जे काम होतं नोटरी ॲफिडेविट ज्याचं त्याचं ते करून घेतलं आणि त्यानंतर घरी जायला घरच्या दिशेने निघालो. तर इथे चहा वगैरे घेतला जरा, कारण वेळ लागत होता कामाला, आणि त्यानंतर घरच्या दिशेने निघालो. घरी जाईपर्यंत संध्याकाळ झाली होती, पण हे काम देखील महत्त्वाचं होतं. म्हटलं हे काम एकदा झालं की ॲफिडेविट नोटरी झाली की मुलाची कास्ट व्हॅलिडिटी बनवायला आपण मोकळं होऊ. तर अशा प्रकारे इकडे झाल्याच्यानंतर थोडंसं आतमध्ये जाऊन चहा कॉफी घेतली. त्यानंतर स्टेशनवर आलो. स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होतो, पण सकाळी 4:30 वाजेची उठलेली मी घरी स्वयंपाक करून कामावर जाऊन आली. त्यानंतर 13व्याच्या कार्याला गेली, त्यानंतर कोर्टात गेली. कोर्टातनं प्लॅटफॉर्मवर आली, ट्रेनची वाट बघत होती. मिस्टर बोलले ट्रेन आली. ठेव तो मोबाईल, संध्याकाळची वेळ आहे, ट्रेनला खूप गर्दी होते, मोबाईल ठेव आणि चल लवकर, आपल्याला ट्रेनमध्ये चढायचं आहे. म्हणून मी पण उठली. म्हटलं चला ट्रेन आली. तर म्हटलं एक छोटासा क्लिप, तर माझा मोबाईल चालूच होता. बघितलं तर ही AC लोकल होती. तर मंडळी, तुम्ही जर मुंबईतले असाल तर तुम्हाला माहिती असेल, पण जर मुंबईचे नसाल तर आपण आपल्या डेलीच्या रेग्युलर तिकीटवरनं या AC ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. पुन्हा येऊन जागेवर बसलो म्हणजे झाला ना पोपट. तर बघा ही इकडची मुंबईची AC ट्रेन
तर ह्या AC ट्रेनमध्ये ह्याचं स्पेशल तिकीट असतं AC ट्रेनचं, ते काढावं लागतं. आम्ही नव्हतं काढलं, त्यामुळे आम्ही काय त्याच्यात चढलो नाही. आम्ही गव्हर्नमेंटचे सरकारचे सगळे नियम फॉलो करतो. आम्ही तिकीट्स काढतो, आम्ही रेल्वेचे नियम फॉलो करतो, आम्ही ट्रॅफिकचे नियम फॉलो करतो. आम्ही विदाऊट तिकीट कधीच प्रवास करत नाही. तर अशा प्रकारे ही ट्रेन आहे, AC ट्रेन मस्त वाटली मला. म्हटलं कधीतरी प्रवास करूया. मेट्रोनी तर नेहमीच करतो, पण ह्या ट्रेननी कधीतरी करूया प्रवास. तर मिस्टर बोलले हो तुला घेऊन जाईल. तर अशा प्रकारे हा आपोआप दरवाजा बंद झाला आणि ही ट्रेन चालू झाली. आणि ही ट्रेन गेल्याच्या नंतर हिच्या मागची ट्रेन जेव्हा आली, ज्याचं आम्ही तिकीट काढलं होतं, त्या ट्रेननी आम्ही निघालो. पण तरी पण ती ट्रेन यायला वेळ होती, त्यामुळे मी तोंड उतरून बसलेली. आणि सकाळची उठलेली मी एवढी थकली होती, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल. खूप झोप झाग लागत होती मला डुलक्या येत होत्या. पण सकाळी लवकर उठली होती आणि खूप थकलेली पण होती. आता घरी जाऊन जेवायचं आणि झोपायचंच होतं, पण त्याआधी एक काम करायचं होतं. स्टेशनला उतरल्या म्हटलं चालतच घरी चाललो आहे, तर जाता जाता स्वामींचं दर्शन घेऊ. तर घ्या तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या. स्वामी नेहमीच म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मला ते वेळोवेळी जाणवतं की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. तर बघू शकता तुम्ही, स्वामींचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ हे खूप छान, खूप शांत असं मठ आहे. इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही जर घाटकोपरच्या आसपास राहत असाल तर तुम्ही इथे एकदा नक्की या, स्वामींचं दर्शन घ्या. तर हे स्वामींचं मठ खूप असं छान वातावरण आहे इकडचं आणि खूप मन प्रसन्न वाटतं. मला तर स्वामींच्या मठात आल्यावर खूप शांती वाटते आणि सगळा थकवा माझा निघून गेला. इकडे आल्याच्या नंतर मी एकदम फ्रेश झाली. तर हे स्वामींचं प्रकट, म्हणजे जिथे प्रकट झाले ना स्वामी, प्रकट स्थान आहे. याचं पण आम्ही दर्शन घेतलं, तुम्ही पण घ्या. तर असा होता आजचा दिवस, खूपच थकवणारा आणि खूपच कामाचा. पण सुरुवात कशी झाली असेल तर शेवट स्वामींच्या दर्शनाने झाली, त्यामुळे खूप छान वाटलं.